जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेत शिष्य लक्षण बघत असताना काल आणि परवा आपण एक एक ओवी पाहिली। परवा आपण जी ओवी पाहिली तिथून समर्थांनी शिष्य लक्षणांमध्ये प्रवेश केला। ते आपल्याला म्हणाले, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य। आणि काल आपण शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी ही ओवी पाहिली। अशाच प्रकारे शिष्य पाहिजे अशी सुरुवात करून समर्थांनी बऱ्याच ओव्या लिहिल्या आहेत। आता 21वी ओवी पहा। शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी। त्यानं निष्ठावंत असावं, सुचिष्मंत म्हणजे अत्यंत पवित्र असावं आणि नेमस्त म्हणजे नियमानं राहावं असं समर्थ म्हणतायत। आपण निष्ठा या गोष्टीला थोडंसं समजावून घेऊया। काही शब्द परमार्थात वापरले जातात, जसे की श्रद्धा, विश्वास, भाव, भक्ती, निष्ठा। या प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत। या प्रत्येक शब्दाची खोलीसुद्धा वेगवेगळी आहे आणि परमार्थ मार्गामध्ये त्या त्या शब्दाचं महत्त्व आहे। निष्ठा ही एक अंतःकरणाची आंतरिक अवस्था आहे। ही अवस्था श्रद्धा अत्यंत बळकट झाल्यानंतर प्राप्त होते। थोडक्यात सांगायचं झाल्यास, श्रद्धा जेव्हा अगदी बळकट घट्ट असते तेव्हा त्याला निष्ठा म्हणतात। श्रद्धेच्या मागे विश्वास या गोष्टीचाही हात आहे। विश्वास म्हणजे तरी काय, आपण विश्वासाला थोडंसं समजून घेऊया। आपला एखाद्या व्यक्तीवरती विश्वास असतो याचा अर्थ काय? आपला त्या व्यक्तीवर भरवसा असतो। त्या व्यक्तीवर प्रसंगी आपण अवलंबून राहू शकतो। आपल्याला काही पैशांची नड असते, आपण त्याला म्हणतो की मला एक 2000 रुपये हवे आहेत, तू देशील का? तो म्हणतो मी देईन। आता ती व्यक्ती 2000 रुपये देणार याबद्दल आपल्या मनात जो भाव आहे त्याला विश्वास असं म्हणतात। आपल्याला नकळतपणे हे माहीत असतं की ती देणारच आहे जर ती म्हणाली आहे मी देते। हा झाला विश्वास, म्हणजे ती घटना घडणारच असा आपला भाव। आता समजा त्यानं ते पैसे दिले नाहीत तर आपण म्हणतो की ठीक आहे, आपल्याला वाटलेलं देईल पण दिले नाहीत। पण जर असं वारंवार घडलं की आपल्या मदतीच्या वेळी त्यानं मदत करतो म्हणून सांगून मदत केलीच नाही, किंवा वेगवेगळ्या बाबतीत आपण त्याच्यावर भरोसा ठेवला असताना त्यानं तशा पद्धतीनं वर्तन केलं नाही, तर आपल्या विश्वासाला तडा जातो। याच्या उलट जर प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षेला तो खरा उतरला तर आपला विश्वास दृढ होत जातो। आणि जेव्हा विश्वास हा दृढ होतो तेव्हा त्याला श्रद्धा असं म्हणतात। त्या व्यक्तीवर एक प्रकारे आपली श्रद्धाच बसते की काहीही झालं तरी ती व्यक्ती मदतीला धावून येणार। हे जसं व्यवहारात आहे तसं परमार्थातही घडतं, जर साधक सगुण भक्ती करत असेल तर। सगुण भक्तीमध्ये काय होतं, आपल्यासारखाच आपण देव कल्पिलेला असतो। देहात असणारे सद्गुरू किंवा त्यांची समाधी किंवा रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती, इथं आपलं प्रेम जडतं। तो आपलासा वाटायला लागतो आणि त्यातून त्याच्यावरती विश्वास बसतो। विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं। मग ती श्रद्धा त्या व्यक्तीच्या भावाला धरून कार्य करते। श्रद्धेनं तो सद्गुरूंकडं, त्या भगवंताकडं पाहतो, त्या मूर्तीकडं पाहतो। त्याचा असा भरोसा पक्का असतो की राम आपल्या पाठीशी आहे, माझे महाराज
माझ्या पाठीशी आहेत. हा भरोसा पक्का होणं याचा अर्थच श्रद्धा आहे. पण आपण व्यवहारात जगत असताना वेगवेगळ्या परिस्थितींमधून जातो. ते म्हणतात ना, पोट भरलेलं असेल तर डोकं शांत असतं. त्यावेळी माणूस फारसा चिडचिड करेल असं नाही, पण भूक लागल्यानंतर, पोट भरल्यानंतरची डोक्याची अवस्था तशीच असते असं नाही. आपल्या घरात सुबत्ता आहे, मुलं बाळं व्यवस्थित शिकत आहेत, घरात पैसेही भरपूर येत आहेत, पुरेसे येत आहेत, घरामध्ये सगळेजण छान वागत आहेत. अशा वेळी आपल्या श्रद्धेला फारसा तडा जात नाही. देवाची कृपा आहे असं आपण म्हणत राहतो. पण देव न करो विपरीत परिस्थिती जर समोर आली तर मात्र श्रद्धेची परीक्षा होते. परमार्थाचं मूल तत्वज्ञान सांगतं की आपले विषय पुरवण्यासाठी सद्गुरू नाहीत. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी प्रवचनात म्हणतात, समजा एका दरोडेखोरानं मारुतीला नवस केला की आज दरोडा लागला तर तुला सोन्याचा कळस बांधीन, तर ती इच्छा मारुतीनं पूर्ण करायची का? जर नाही तर मी तुमच्या प्रापंचिक इच्छा पुरवाव्यात असं तुम्हाला का वाटतं? हे महाराजांचं जे सांगणं आहे तो परमार्थाचा गाभा आहे की सद्गुरूंकडं, संतांकडं प्रपंच घेऊन जायचा नसतो. त्यांच्याकडं काही मागायचं नसतं. तिथं काही न मागण्याची बुद्धी व्हावी म्हणून जायचं असतं. पण जर आपण त्या बुद्धीनं गेलो नाही, आपण प्रापंचिक अपेक्षा मनामध्ये बाळगल्या, तर प्रपंचावर विपरीत परिस्थिती आली की आपली श्रद्धा डळमळते. इतकी वर्ष तुझ्या वारीला येतोय, हे दिवस का दाखवलेस देवा? महाराज, एवढं मी नाम घेतो, एवढं मी दर्शनाला येतो, तुम्ही असं का केलं? असं मनुष्य मग देवाला, आपल्या गुरूंना दोष द्यायला लागतो. खरं म्हणजे तो ते त्याच्या अभिमानातूनच करतो, अहंकारातूनच करतो. त्याचा भ्रम असा झालेला असतो की देव, सद्गुरू आपल्या सेवेसाठी आहेत, आपल्याला चांगल्या परिस्थितीत ठेवण्यासाठी आहेत. आपल्यावर कधी संकट येणारच नाही, वाईट परिस्थिती येणारच नाही. का? सद्गुरू रक्षण करतायत ना. जणू एखाद्या श्रीमंत व्यक्तीनं स्वतःच्या संरक्षणासाठी गडी नेमलेला असतो, तसेच आपले सद्गुरू किंवा देव आहेत असा भाव नकळत निर्माण व्हायला लागतो. मग मनाजोगतं घडलं नाही की श्रद्धा हलायला लागते, डळमळीत व्हायला लागते. पण असं ज्या साधकाचं होत नाही, जो त्याच्या श्रद्धेमध्ये बळकट राहतो, मग परिस्थिती कोणतीही येवो, जो त्याची श्रद्धा हलवत नाही, डळमळीत होऊ देत नाही, तो मनुष्य श्रद्धेकडून निष्ठेकडे प्रवास करतो. निष्ठेचं अप्रतिम उदाहरण म्हणजे श्री महाराजांची तुकामाईंवर असलेली निष्ठा. तुकामाईंच्या तोंडातून शब्द बाहेर आला आणि त्याचं वर्तन, त्याची अंमलबजावणी श्री महाराजांनी केली. तिथे ना मध्ये विचार आला, ना संकल्प आला, ना विकल्प आला. सद्गुरू मुखातून वाक्य आलं आणि ते कानावर पडल्या पडल्या तंतोतंत त्या वाक्याप्रमाणे आचरण करण्यात आलं. हे घडतं ते केवळ निष्ठेमुळं. आज्ञा झाल्यानंतर त्या आज्ञेचा विचार करणं हे निष्ठेमध्ये येत नाही. कदाचित ते विश्वास आणि श्रद्धेमध्ये येईल, पण निष्ठेच्या ठिकाणी तसं असत नाही. निष्ठा म्हणजे खरं पाहता संपूर्ण समर्पण. थोडा टक्का नाही बरं का, संपूर्ण समर्पण. तिथे जवळजवळ आपण नाहीच, भगवंतच आहे अशा पद्धतीचा दृढ भाव. ही निष्ठा जेव्हा पराकोटीची घट्ट होते तेव्हा त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. नाहीतर आपण असं समजतो, घरातल्या देवांची पूजा केली, गणपती बसवला, नवरात्र बसवलं, कधीतरी देवळात गेलो, दिवसभरात काहीतरी स्तोत्र किंवा जप केला म्हणजे आपण भक्त झालो. भक्ती इतकी सोपी नाही. भक्ती अत्यंत कठीण आहे आणि एक प्रकारे परमार्थातील उच्च अवस्था आहे. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे असं समर्थ म्हणतात. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की भक्ती अत्यंत सोपी आहे. त्याचं कारण असं आहे
भक्तीच्या मार्गावरती चालणं सोपं आहे. आपण कुणी नाही, भगवंताचे आहोत या भावानं वर्तन करणं सोपं जातं. देहाला कष्ट देऊन करण्याच्या उपासना पद्धतींपेक्षा भगवंताला आपला सखा मानणं, आपला भाऊ, आपला मालक, आपला पती, आपली पत्नी मानणं हे साधनेला सोपं जातं. म्हणून महाराज म्हणतात भक्ती सोपी आहे. त्यावेळी ते भक्ती या अवस्थेबद्दल बोलत नसून भक्ती मार्गातील उपासना पद्धतींबद्दल बोलतायत. पण भक्ती अवस्था म्हणून जेव्हा साधकाला प्राप्त होते ती अत्यंत खडतर परिस्थितीतून प्राप्त होते. साधनेतील ती जवळजवळ शेवटची पायरी आहे. पण त्याच्या आधी असावी लागते ती पराकोटीची निष्ठा. म्हणून आपण निष्ठेकडे पाहिलं की निष्ठा म्हणजे नेमकं काय, तर श्रद्धा जेव्हा अत्यंत घट्ट बनते तेव्हा त्याला निष्ठा म्हणतात. अशी निष्ठा अर्थातच तिथं संकल्प विकल्प नसल्यामुळं कदापि हलत नाही, डळमळीत होत नाही. जसा मुंगळा गुळाच्या ढेपेला डसतो, स्वतः मरेल पण त्यातून तोंड बाहेर काढत नाही, तसं निष्ठावान साधकाचं साधनेमध्ये असतं. ही जी निष्ठावंत वृत्ती आहे ती वृत्ती समर्थ शिष्य लक्षणांमध्ये सांगतायत. शिष्य पाहिजे निष्ठावंत. त्याच्याजवळ आपल्या सद्गुरूंबद्दल विकल्प असता कामा नये, आपल्या देवतेबद्दल शंका असता कामा नये. श्रद्धा घट्ट झाल्यानंतर जर निष्ठा होत असेल तर श्रद्धेला विपरीत असलेल्या गोष्टी निष्ठेमध्ये कशा चालतील? शंका, कुशंका, विकल्प, साशंकता, संदेह, भ्रम या सगळ्या गोष्टी श्रद्धेच्या विरुद्ध दिशेच्या आहेत. निष्ठेमध्ये यातील काहीही चालत नाही. याचा अर्थच असा की या सर्व गोष्टींपासून शिष्यानं मुक्त असावं, निष्ठावंत असावं. पुढे समर्थ म्हणतात तो शुचिष्मंत पाहिजे, म्हणजे अत्यंत पवित्र आचरण राखणारा पाहिजे. ही निर्मळता कशासाठी गरजेची आहे ते मागच्या ओळीच्या निरूपणात आपण पाहिलंय. आपण आचरणाकडे आता थोडंसं सूक्ष्मपणे पाहूया. आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती निश्चितपणे होत असतो. इतकंच नव्हे तर आपल्या चित्तावरती पण होत असतो. आपण नकळत कुणाला तरी इजा पोहोचवली, समजा रस्त्यानं कुत्रं चाललेलं आहे, काहीही कारण नसताना आपण त्याला दगड मारला, या केलेल्या कृतीचा पडसाद आपल्या मनावरती, चित्तावरती आणि बुद्धीवरती उमटतो. पहिल्यांदा म्हणजे आपल्या मनाच्या मार्फतच याची कृती झालेली असते, पण कृती झाल्यानंतर त्याचा आणखी घट्ट पडसाद आपल्या अंतःकरणावरती उमटतो. जसं की समजा एखादा चोर आहे, तो चोरी करायचं ठरवतो, पण चोरी जर पकडली गेली तर त्याला कदाचित जरब बसते. पोलिसांनी मार दिला तर त्याला समज बसतो आणि तो कदाचित पुन्हा चोरी करणार नाही. पण समजा जर त्यानं केलेली चोरी पकडली गेली नाही तर काय होतं, तर त्याची हिंमत वाढते. मग तो पुन्हा चोरी करतो किंवा मागच्या केलेल्या चोरीपेक्षा मोठी चोरी करायचा प्रयत्न करतो. असं का घडतं? कारण पहिल्यांदा जे आचरण केलं गेलं त्याचा परिणाम आपल्या मनावरती, बुद्धीवरती झाला, चित्तावरती झाला. त्याचा संस्कार घट्ट झाला. तो घट्ट झाला कारण आपण आचरण केलं म्हणून. चोरी करण्याचा विचार होता पण कृती केली नसती तर तो संस्कार घट्ट झाला नसता. कृती केल्यानंतर मात्र तो संस्कार घट्ट झाला. म्हणून पवित्र आचरण परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे. भगवंत खरं पाहता निर्गुण निर्विकार आहे, अतिशय शुद्ध आहे आणि अखंड आहे. तिथं ना कोणता विकार आहे, ना कोणता गुण आहे, ना आकार आहे, ना उकार आहे, ना नाव आहे, ना गाव आहे. अशा भगवंतापर्यंत आपण आपल्या देहानं पोचू शकत नाही. आपला देहभाव मागे टाकावा लागतो. साधकानं किमान पवित्रता तरी राखण्याचा प्रयत्न करावा. ही पवित्रता ईश्वराच्या गुणाला निर्देशित करते, आपल्या
आत्मस्वरूपाच्या गुणाला दाखवते. जसं की आपण हात धुवून जेवायला बसतो का? कारण समोर असलेलं अन्न शुद्ध आहे म्हणून. अशुद्ध अन्न मुळात आपण सेवनच करत नाही. अन्न समोर असलेलं शुद्ध असतं, मग त्यात आपली अशुद्धता मिसळू नये म्हणून आपण हात धुवून जेवायला बसतो. तसंच परमार्थ साधनेमध्ये आचरणाच्या बाबतीत आहे. कशाचं सेवन करणार आपण? भगवंताचं सेवन करणार. सेवन म्हणजे काय? भगवंताचा अनुभव घेणार. भगवंत कसा आहे? ज्याप्रमाणे अन्न पवित्र आहे त्याप्रमाणे भगवंतसुद्धा पवित्र आहे, शुद्ध आहे. मग ज्या भगवंताच्या अनुभवासाठी साधना करायची ती करताना आपण पवित्रता नको का राखायला? म्हणून साधक सुचिष्मंत पाहिजे असं समर्थ म्हणतायत. असं पहा, आपण कसेही जगत असलो तरी पवित्र आचरणाचा थोडा अभ्यास करून पहा. पहाटे लवकर उठणे, लवकर उठल्यानंतर शांत बसून नामस्मरण करणे, व्यायाम करणे, स्वच्छ आंघोळ करून देवपूजा करणे, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करणे, आपले व्यवहार, आपली नोकरी, आपला धंदा अत्यंत प्रामाणिकपणे आणि भगवंत माझ्याकडून करून घेत आहे अशा भक्तिभावानं करणे, सगळ्यांशी प्रेमानं वागणे, बोलणे, कुणालाही न फसवणे, कुणाच्याही अंगावर न ओरडणे, कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक, कायिक, वाचिक हिंसा न करणे आणि दिवस संपल्यानंतर महाराज किंवा भगवंता, आपल्या कृपेनं हा दिवस गेला, आता मी तुला शरण आहे, तुझ्या नामाचं प्रेम दे, असं काकुळतीनं म्हणणे आणि त्यांच्या पायावरती डोके ठेवून नाम घेत झोपी जाणे. एवढं जरी काही दिवस करून पाहिलं तरी आपल्या आयुष्यात पडलेला फरक आपल्याला लक्षात येईल. तो फरक शुद्ध आचरणामुळे पडलेला असेल, म्हणून त्या आचरणाला महत्त्व आहे. म्हणून समर्थ शिष्य पाहिजे सुचिष्मंत असं स्पष्टपणे सांगतायत. आणि पुढचा गुणसुद्धा महत्त्वाचा आहे. शिष्य पाहिजे नेमस्थ. नियमानं वागणारा तो पाहिजे. कसंही भोंगळपणे, आजागळपणे वागणारा शिष्य कदापि असू नये. ज्याला नियम नाहीत तो मनुष्य कसला? जनावरे सुद्धा त्यांचे देहधर्म करतात. मनुष्य आणि जनावर याच्यात नियमबद्धता हा पण मोठा फरक आहे. पण नियम सक्तीचा असू नये. नियमाच्या मागं प्रेम असावं, नियमाच्या मागं भक्ती, श्रद्धा इत्यादी गुण असावेत. जसा गुलाबजाम साखरेच्या पाकात घोळलेला असतो तसा नियम भगवंताच्या भक्तिप्रेमामध्ये घोळलेला असावा. मी किती नियमानं वागणारा आहे, किती नियमनिष्ठ आहे, किती शिस्तीचा आहे, अशा पद्धतीचा अभिमान त्या ठिकाणी नसावा. आपण नियमानं जरूर वागावं, पण नियमानं मी वागत आहे अशा भावानं नसावं. नियम भक्तिप्रेमामध्ये केला तर त्या नियमामध्ये एक प्रकारची सुसूत्रता येते, एक प्रकारची कोमलता येते. तिथं भगवंताचं प्रेम दिवसेंदिवस वाढायला लागतं. आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला एक प्रकारचं वळण लागतं, शिस्त लागते. सकाळी 6 वाजता पूजेला बसायचं हा नियम असेल आणि तो नियम जर प्रेमानं, भक्तीनं पालन केला तर सगुण मूर्तीला सुद्धा आपल्या पूजनाची सवय लागते. भगवंत आपल्या पूजेची वाट पाहतो, सद्गुरू आपल्या पूजेची वाट पाहतात. इतकी ताकद सगुण भक्तीमध्ये आणि नियमामध्ये आहे. मात्र तिथं अभिमान येणार नाही, अहंकार येणार नाही, याबद्दल सावध असणं गरजेचं आहे. नीट लक्ष देऊन पाहिलं तर समर्थांनी नियमात राहणं म्हणजे नेमस्थ राहणं हे पहिल्यांदा सांगितलं नाही. पहिल्यांदा त्यांनी निष्ठावंत असणं आणि सुचिष्मंत असणं हे कटाक्षानं सांगितलं. कारण निष्ठावंत असण्याच्या अभ्यासामध्ये आणि सुचितेच्या अभ्यासामध्ये आपल्या अभिमानाला बाजूला टाकण्याचा अभ्यास आपोआपच येतो. मग पुढे केलेला नियम
अभिमानानं घडतच नाही, प्रेमानं भक्तीनंच घडतो. म्हणून त्या नियमाला महत्त्व आहे. अशा नियमात राहणं हे शिष्याला अत्यंत गरजेचं आहे. कारण कसं आहे, साधकावस्थेमध्ये आपल्याला भगवंताचं प्रेम असतं हे खरं आहे, पण आपल्यातले दोष पूर्णपणे गेलेले नसतात. विकार असतात जे अंतरामध्ये खळबळ करत असतात. जशी एखादी जखम असते पहा, ती बरी होत आलेली असते, त्याच्यावर खपली पण आलेली असते, पण तिथे बारीक खाज असते. जर खाजवलं तर खपली पडते, रक्त येतं आणि जखम बरी होत नाही. तिथं न खाजवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच आचरणामुळं आपल्या विकारांना खाजवलं जाईल अशा पद्धतीचा आचार असू नये. आचाराला सांभाळलं की विकार शांत बसतात, चुळबुळ करत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे आत आहेत. त्या गोष्टींना जर चाळवलं, खाजवलं तर ते विकार उफाळून वरती येतात. मग आणखी भोगावे वाटतात. राग चुकीचा आहे ना, तर राग न येण्याचा अभ्यास करावा. आचरणामध्ये अशी शुद्धता ठेवावी की संतापाची वेळच येणार नाही. जिभेची हाव वाईट आहे. पोट भरला आहे ना, तर विनाकारण आवश्यक नसलेली गोष्ट खायला जाऊ नये. केवळ जिभेचा चोचला आहे म्हणून पोटात गोष्टी ढकलू नयेत. असंच आपलं सर्व इंद्रियांच्या, सर्व विकारांच्या बाबतीत आहे की त्यांना आचरणानं बांधून ठेवावं, म्हणजे मग विकार चुळबुळ करत नाहीत. शेपूची, कोथिंबिरीची पेंडी असते पहा, ती खाली बांधलेली असते का? एकत्र राहावी म्हणून. तसं आपल्या आचरणाला नियमांची शिस्त असली म्हणजे आचार व्यवस्थित एका रेषेत जातात आणि मग साधक त्याची पवित्रता सांभाळून साधना करू शकतो. म्हणून समर्थ सांगतायत की शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. पुढच्या लक्षणांकडं आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.